नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण मराठी व्याकरणाचे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे मराठी व्याकरणाचे प्रिव्हियस क्वेश्चन्स पाहणार आहोत। यात आपण मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट क्रमांक 1 आहे। यात आपण 25 प्रश्न पूर्ण करणार आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील। प्रश्न पहिला, काळजाचा लचका तुटणे या वाक्प्रचाराचा विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा। काळजाचा लचका तुटणे या वाक्प्रचाराचा विरुद्धार्थी वाक्प्रचार होतो मन मोहरून जाणे। पुढील प्रश्न, अक्काबाईचा फेरा येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। अक्काबाईचा फेरा येणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो अवदसा येणे। पुढील प्रश्न, टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, आपल्याला टवटवीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे। टवटवीतच्या विरुद्धार्थी होतो मलूल। पुढील प्रश्न, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। कृपण। कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उदार। पुढील प्रश्न, जे खळांची व्यंकटी सांडो अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा। तर यामध्ये खळांची हा अधोरेखित शब्द आहे, त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे। खळांची या अधोरेखित शब्दाचा अर्थ होतो दुर्जन। पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत? तर खाली आपल्याला गट दिलेले आहेत मित्रांनो, त्यातून कोणता गट बरोबर आहे समानार्थी शब्दांचा तो आपल्याला ओळखायचा आहे। गिरी पर्वत नग, ऑप्शन 2 डोंगर नभ खग, ऑप्शन 3 नग शिखर खग, ऑप्शन 4 नभ अद्री खग। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 गिरी पर्वत नग। तर पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द होतात गिरी पर्वत नग अचल, हे पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द होतात। पुढील प्रश्न, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? तर केशवसूत या टोपण नावाने लेखन करणारे साहित्यिक आहेत कृष्ण केशव दामले। पुढील प्रश्न, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? वर्णमाला लिपी, देवनागरी लिपी, बाळबोध लिपी की आदर्श लिपी? तर मराठी भाषेतील लिपी ही मित्रांनो देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी या 2 नावाने ओळखली जाते। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब आणि क बरोबर। पुढील प्रश्न, चुक्की बरोबर सांगा। अ, प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिप्या प्रचारात होत्या। ब, खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे। क, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात। तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ आणि क बरोबर। म्हणजेच प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिप्या प्रचारात होत्या आणि क म्हणजेच ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात। हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत। पुढील प्रश्न, लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा।
खाली आपल्याला ऑप्शन दिले आहे मित्रांनो. तर तुम्ही लेखन नियमानुसार कोणते वाक्य अचूक आहेत ते ओळखण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. अक्षर म्हणजेच पूर्ण अर्थाचे बोलणे होय. पुढील प्रश्न. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे लागते? काय करावे? तर व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन आणि स्वर यांचे एकत्रीकरण करावे. पुढील प्रश्न. क, च, त, ट, प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? तर हे व्यंजन ध्वनी मित्रांनो अल्पप्राण या गटामध्ये मोडतात. पुढील प्रश्न. चाकर या शब्दातील चा या आद्य अक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? तर चाकर या शब्दातील चा या आद्य अक्षराचा उच्चार हा दंत तालव्य या प्रकारात येतो. पुढील प्रश्न. मन्वंतर या जोड शब्दाची संधी ओळखा. तर मन्वंतर या जोड शब्दाची संधी होते मनु अधिक अंतर म्हणजेच मन्वंतर. पुढील प्रश्न. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात? तर त्याला सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नाम म्हणजेच मित्रांनो एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्यालाच सामान्य नाम असे म्हणतात. पुढील प्रश्न. मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे? तर या वाक्यातील मुंबई हे विशेष नाम आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.